आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू, तर मुंबईतील 227 प्रभागांमधील अध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा। तर 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभेतील महापालिका प्रभागांमध्ये बैठक पार पडणार। पुरंदर विमानतळाला होणाऱ्या विरोधासंदर्भात आज बावनकुळे बैठक घेणार, तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन। बावनकुळे आंदोलकांशी चर्चा करणार, तर चर्चेनंतर पत्रकार परिषद घेणार। मुंबईमध्ये फुले चित्रपटाचं शरद पवार गटाकडून स्पेशल स्क्रीनिंग, तर महाविकास आघाडीचे नेते राहणार उपस्थित। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्व नेते इथे उपस्थित राहणार। काँग्रेसकडून परभणीमध्ये सद्भावना पदयात्रेच्या सांगता समारंभासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला रमेश चन्नीथल्ला, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, नितीन राऊत उपस्थित राहणार। अक्षय शिंदे चकमक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे दिले होते निर्देश। वेव्हजमध्ये 4 दिवसात 1328 कोटींची उलाढाल। वेव्हज परिषदेमध्ये 77 देशांनी सहभाग नोंदवला। मुंबईतील वेव्हज शिखर परिषदेची काल सांगता। आज 12वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजेपर्यंत ऑनलाईन निकाल पाहता येणार। मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये गुणपत्रिका सुद्धा मिळणार। गोकुळ दूध आजपासून आता 2 रुपयांनी महागणार, तर कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यात दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार। ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक, तर अमेरिकेबाहेर बनलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला। देशांतर्गत चित्रपट निर्मितीकडे परत येण्याची गरज, ट्रम्प यांची भूमिका।